की तप असावं लागतं. तप आहे गौतम ऋषींकडे. गौतम ऋषींनी साधना केलेली आहे आणि त्या साधनेच्या जोरावरती गणपती बाप्पा आपल्या आश्रमात राहतायत. गौतम ऋषींच्या आश्रमात राहतायत. गणपती बाप्पांना आपल्या आईच्या जीवनातलं दुःख दूर करायचं होतं. व्यूहरचना सुरू केली आणि गणपती बाप्पांनी आपल्या दरबारामध्ये असणारी एक दासी आहे, त्या दासीचं नाव जया. जया नावाची दासी आहे. त्या जया नावाच्या दासीला गायीचं रूप घ्यायला सांगितलं महाराज. काय सांगितलं? गायीचं रूप घ्यायला सांगितलं. गायीचं रूप घेतलं जया नावाच्या दासीनं. आता गौतम ऋषी जायचे महाराज स्नानाला गंगेवरती. पहिला प्रहर तुमच्या भाषेत माझ्या भाषेत पहिल्या कोंबड्याला पहिला कोंबडा आरवायचा ना. पूर्वी कोंबडा आरवायचा. आता कोंबडाच ठेवला नाही तर आरवणच काय. आता प्रत्येकाच्या उशाला कोंबडा आहे मोबाईलचा. वाजला वेळ तर ठीक, नाही तर गडी उठला, नाही तर गेलं, कामाची ड्युटी संपली. आज बऱ्याच जण नाही तर पूर्वी कोंबडा आरवला ना माणसं जागी व्हायची. होती ना कोंबडे. आता नाही ठेवला महाराज कोंबडा. ते म्हणले कायला श्रावण लागायचे कायला ठेवायचे. मोकार टेन्शन घरी फार आमोशाच्या आधी संपून टाकले. कोंबडा आरवायचा बंद झाला. महाराज इकडे लक्ष द्या. आधार होता आणि गौतम ऋषींची तपश्चर्या. सकाळी उठायचे, गंगेवरती स्नानाला जायचे. जाता जाता तांदूळ घेऊन जायचे आणि दोन्ही बाजूला तांदूळ टाकायचे. कोण? गौतम ऋषी. दोन्ही बाजूला तांदूळ टाकायचे, स्नान करायचे. तपश्चर्या ऐका. येता येता तो तांदूळ उगून यायचा महाराज. काय यायचा? तांदूळ उगून यायचा. त्याला ओंब्या यायच्या. त्या ओंब्या काढून आणायच्या, कुटायच्या आणि दुपारी 12 वाजता मुलांना खिचडी भात खाऊ घालायचा. आपल्या गुरुकुलामधल्या, आपल्या संस्थेतल्या, आपल्या आश्रमातल्या गौतम ऋषी खाऊ घालायचे. तेव्हापासून शाळेत गुरुकुलामध्ये खिचडी भात चालू झालाय. अजून पोरं खिचडीच भात खात्यात. मग कवर भात खात्यात. भात खाऊन पोरं सुद्धा सुस्तावली. बरं, ती आता शासनाने नवीन